नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. उदो बोला उदो अंबाबाई माऊली साहो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत दूध मसाला आणि मसाला दूध. काही जण मसाला दुधाला पिवळा रंग यावा किंवा केशरी रंग यावा म्हणून हळद वापरतात, पण आपण इथं प्रॉपर केशराचाच केशरी रंग दुधाला कसा येईल हे बघणार आहोत. आणि प्रॉपर केशर वापरल्यामुळं दुधाला केशरी रंग येतो आणि चवही उत्तम येते. इथं आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्यातलं काही साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेत आहोत. पहिले काजू, नंतर पिस्ते आणि बदाम हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. नंतर इथं आपण 20-22 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत. त्यातल्या निम्म्या काड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि निम्म्या काड्या नंतर दूध उकळताना घेणार आहे. आणि एक 15 वेलदोड्यांची दाणे काढून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये घालत आहे. आणि शिवाय जायफळाचा छोटा तुकडा घेतलेला आहे तो ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे. ह्या सर्व मिश्रणाची थोडंसं जाडसर दाणेदार अशी पावडर करून घ्यायची आहे. ह्या एवढ्या दूध मसाल्यामध्ये आपले साधारण 12 ग्लास मसाला दूध तयार होतो. हा सर्व दूध मसाला एका छोट्या एअरटाईट जारमध्ये काढून ठेवत आहे. ही पावडर 1 ग्लास दुधाला 1 ते 1.5 चमचा वापरायची, म्हणजे प्रॉपर आपल्याला ह्याचा वास चव मिळेल. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीजला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून सर्व मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी शेअरही करा. एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये 1 लिटर दूध तापवून घेत आहे. इथं मी थोडंसं दूध घट्ट होण्यासाठी 1 चमचाभर मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ही मिल्क पावडर थोड्या दुधामध्ये मिक्स करून घेत आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. अशी सगळी ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर ती आपण जे दूध गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मिक्स करत आहे. ही दुधामध्ये मिक्स करून घेतलेली मिल्क पावडर आणि आपलं 1 लिटर दूध हे सगळं एकजीव करून घ्यायचं. त्याला एक उकळी आणून घ्यायची. इथं मी आपण जे थोडंसं केशर बाजूला ठेवलेलं होतं त्यातही थोडं दूध घालून घेतलेलं आहे. अशाने केशरचा रंग ह्या दुधामध्ये लवकर मिक्स होतो. आता आपण ह्या दुधामध्ये 5 चमचे आपण दूध मसाला करून घेतलेला आहे तो घालत आहे. हा दूध मसाला घातल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं हे दूध चांगलं उकळून घ्यायचं. हे दूध चांगलं उकळल्यानंतर आता आपण वरतून केशर सिरप वापरत आहोत. मसाल्यामध्ये जे केशर घातलेलं आहे त्याचा रंग दुधात उतरतो आणि वरतून घातलेला केशर सिरपचाही रंग ह्या दुधात उतरतो. त्यामुळं या दुधाचा रंग अगदी सुंदर होतो. दुधामध्ये थोडं केशर भिजवून ठेवलेलं होतं ते ह्या उकळत्या दुधामध्ये घालून दुधाला परत 1-2 मिनटं उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा. हे बघा, दुधाला रंग पण छान आलेला आहे आणि केशर, पिस्ता, विलायचीचा वासही खूप सुंदर सुटलेला आहे. हे असं दूध गरम गरम प्या किंवा थंड करून प्या. तुम्हाला जसं दूध आवडेल तसा ह्या दुधाचा आस्वाद घ्या. हे असं A1 सुग्रास रेसिपीचं अगदी मस्त म्हणजे मस्तच केशर, पिस्ता, इलायची, मसाला दूध. आता या कोजागरी पौर्णिमेला A1 सुग्रास रेसिपीचा दूध मसाला आणि मसाला दूध करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.